नमस्कार मित्रांनो, 25 जानेवारीला आपण महाडला जाताना माझ्या नवीन गाडीच्या समोरच्या दोन्ही टायर फुटलेल्या. त्यामुळे गाडी वॉरंटी पण आहे आणि इन्शुरन्स पण आहे, म्हणून गाडी युनिक होंडाला रिपेअरसाठी गेलेली. तर आज त्यांचा फोन आलेला की गाडी रिपेअर झाली आणि तुम्ही घ्यायला येऊ शकता. म्हणून आम्ही युनिक होंडामध्ये आलो. इथं आल्यावर कळालं की गाडी इथल्या शोरूम मधली नाही, तर शिरोली MIDC मधील अल्ट्राटेकच्या शेजारी युनिक ऑटोमोबाईल मध्ये गेलेली आहे. तिथं सगळी इन्शुरन्सची कामं होतात. आता एंट्री करतो तर क्रेटाचं काय हाल झाले बघा मित्रांनो. आणि साईडला आपली पण गाडी लागलेली, कसली चकचक आल्या बघा. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं, आज माझ्याबरोबर माझा छोटा मित्र शिवराज चव्हाण आहे. याला आम्ही शंभ्या म्हणतो. या अविनाश साहेबांनी माझ्या भावाला डायरेक्ट काकतनं घेऊनच आली तिथपर्यंत आणि आपल्या गाडीला 3675 रुपये खर्च आला. टायरीचा जरा डिप्रिशिएशन केलं तिने आणि त्यांनी आपल्याला समोरच्या दोन्ही टायऱ्या बदलून दिल्या. शंभ्याकडे गेट पास आणि बिल दिलं. शंभ्याने गेट पास या शिपाई मामांच्याकडे दिलं. तर आपण गाडी चेक करून घेऊया मित्रांनो कसे झाले बघा. त्याआधी शंभ्याला गाडीत बसवलं, मगाशी गावल्या तर पायाखाली माझ्या. तर मित्रांनो, या बघा टायर, ही डाव्या साईडची आणि ही उजव्या साईडची, दोन्ही MRF चे टायर बदलून दिले. ओव्हरऑल गाडी पण चेक करून घ्या, कुठे शोरूम वाल्याने घासली बिसल्या काय. गाडी एकदम ओके होती, स्वच्छ होती. तर मित्रांनो, तुमच्याकडे गाड्या असतील तर माझं एकच म्हणणं आहे, MRF च्या टायर अजिबात घेऊ नका. गाडीला टायर घातला आणि जरा बाहेर जाऊन डॅमेज झाली तर कंपनीकडनं डॅमेज रिप्लेसमेंट नाही. या वाटणीच्या MRF सोडून कोणत्या पण कंपनीचा टायर घ्या आणि त्यांना विचारा अनकंडिशनल डॅमेज कव्हर आहे का. मला टायर रिप्लेस मिळाला म्हणजे मी इन्शुरन्स घेताना टायर कव्हर केलेला, त्यामुळे माझं भागलं. आणि जर तुम्हाला टायऱ्याबद्दल आणखी काही माहिती पाहिजे असेल तर माझा मित्र सूरज आमते या टायऱ्याच्या व्यवसायामध्ये आहे, त्याच्याकडनं तुम्हाला थोडासा गायडन्स मिळेल. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली ऍड करतो. शंभ्याला सुखरूप घरी पोहोचवतो आणि आपण मित्रांनो आता जायचं आहे माझ्या सासूरवाडीला, कारण आज आहे तिथं मोठीच्या मोठी माही आणि मला पण तिने आवर्जून बोलवले सगळी फॅमिली सकट या. मी जरा माहीचा आनंद घेतो. जरा लय दिवस झालं माहीला कुठले गेलेलं नाही. तर इथं बघा, सासणकाठी नाचवाय गेलो आणि कांडच झाला. तो कांड बघायचा असेल तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ बघा आणि असा सपोर्ट करा.